बातमी आहे मनसेच्या वर्धापन दिनाशी संबंधित। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे 3 दिवस नाशिक मुक्कामी आहेत। मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच 9 मार्चला नाशिकमध्ये पक्षाचा 18व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम साजरा होतोय। आज नाशिकमधल्या काळाराम मंदिरात जाऊन राज ठाकरे दर्शन घेतील। सकाळी 9 वाजता म्हणजे अगदी थोड्याच वेळात ते काळारामाचं दर्शन घेणार असून त्यांच्या हस्ते आरती सुद्धा संपन्न होणार आहे। देवदर्शन झाल्यावरती राज ठाकरे मनसे कार्यकर्त्यांच्या भेटी सुद्धा घेणार आहेत। दरम्यान काळाराम मंदिर परिसरात मनसेकडनं होर्डिंगबाजी करत वातावरण निर्मिती करण्यात आली आहे। काळाराम मंदिर परिसरातनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज काळाराम मंदिरात येणार आहेत, काळारामाचं दर्शन घेणार आहेत। मनसेचा 18वा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा होतोय। त्यानिमित्तानं कालपासूनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। बरोबर 9 नंतर राज ठाकरे हे मंदिरामध्ये येतील, देवाचं दर्शन घेतील आणि इथे उपस्थित असणाऱ्या वेगवेगळ्या संघटनांच्या प्रतिनिधींची ते बैठक घेणार आहेत, त्यांची भेट घेणार आहेत। मग ते इस्कॉन मंदिराचे विश्वस्त असतील, श्री कपालेश्वर देवस्थानचे विश्वस्त असतील, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, त्याचबरोबर बौद्ध भंतेजी यांसह इतर वेगवेगळ्या समुदायाचे जे प्रमुख नेते आहेत, पदाधिकारी आहेत, प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, यांची सर्वांची ते भेट घेणार आहेत आणि त्यानंतर मंदिरातील दर्शनानंतर पुढील कार्यक्रमासाठी म्हणजेच पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी ते रवाना होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा हा नाशिक दौरा आहे। त्यामुळे रामाकडे नेमकं काय साकडं घालतात, आपली पुढची भूमिका ते नाशिकमधनं काय जाहीर करतात हे बघणं महत्त्वाचं आहे। कारण याआधी शिवसेना उबाटा गटाचं राज्यस्तरीय अधिवेशन नाशिकमध्येच पार पडलेलं होतं। मनसेचा वर्धापन दिन सोहळा हा देखील नाशिकमध्येच पार पडतोय। त्यामुळे नाशिकला राज्याच्या राजकारणामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालंय। कारण 2 दिवसांनंतर राहुल गांधी काँग्रेसचे नेते नाशिकमध्ये येणार आहेत, शरद पवार नाशिकमध्ये येणार आहेत आणि या धामधुमीमध्ये मनसेचा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा होतोय। त्यामुळे नाशिक सध्या तरी संपूर्णपणे मनसेमय झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कॅमेरामन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। आणि नाशिक अर्थातच मनसेसाठी खास सुद्धा आहे, कारण याच नाशिकनं मनसेला त्यांची पहिली सत्ता दिलेली होती महानगरपालिकेमधली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।